नमस्कार. सावी स्टडी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरील व्हिडिओमध्ये आपण टीईटी नोव्हेंबर 2021 या प्रश्नपत्रिकेतील 3 विभागांचे प्रश्न पाहिलेले आहेत किंवा सोडवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा विभाग म्हणजेच इंग्रजी व्याकरण याचा देखील प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपण या जुन्या प्रश्नपत्रिका ज्या सोडवून घेत आहोत त्यांची लिंक किंवा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचा सराव करूयात. प्रश्न 31. चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. ऑप्शन बघा. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. An old is respected by a young. Old are respected by the young. आणि the old is respected by the young. यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न. चूज द करेक्ट prepositions to fill in the blanks in the given sentence. Don't side with those who act contrary to national interest. याचा अर्थ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चूज द वर्ड नियरेस्ट इन मीनिंग to the underlined word in the given sentence. There was no ostensible reason for her being angry at her husband's remarks. ऑप्शन आहेत hidden, covered, apparent आणि secret. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न. Choose the word opposite in meaning to the given word. Exasperate. ऑप्शन आहेत belittle, annoy, tarnish आणि please. याचे योग्य उत्तर आहे please, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. Fill in the blank with the appropriate passive form of the verb from the alternative supplied. He had been given a written test before he was appointed. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. उत्तर सॉरी. Choose the correct alternative to fill in the blanks. I would apologize if I were you. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न. Choose the alternative showing the correct indirect narration of the given direct speech. The old man said to him, "Is your father's name Manoj?" बघा या ठिकाणी 3 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, ते तीनही वाचायचे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे बी आणि सी हे दोन्ही योग्य आहेत. पुढील प्रश्न. Identify the figure of speech in the following line. Oh grave, there is the victory. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. apostrophe. पुढील प्रश्न. Identify the part of sentence which has an error. यामध्ये तुम्हाला ABCD हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे ए हा पार्ट इथे चुकलेला आहे. पुढील प्रश्न. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. We come here that we may study. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, adverb clause of purpose. पुढील प्रश्न. Choose the one which is the correct question tag for the given sentence. Everything is fine. ऑप्शन आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, isn't it. पुढील प्रश्न. Choose the misspelled word. इथे तुम्हाला चुकीचं स्पेलिंग असणारा शब्द ओळखायचा होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
या ठिकाणी ACCRUE असा स्पेलिंग असायला हवं होतं. पुढील प्रश्न, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन्ड फ्रेज. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही अडचण जाणवत असल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी ती अडचण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. पुढील प्रश्न 44. Select the combination of numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. म्हणजे हे शब्द अशा तऱ्हेने अरेंज करायचे आहेत एक अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला हवा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. यानुसार जर तुम्ही शब्दांची अरेंजमेंट केली तर रॅकिश हा शब्द तयार होतो. Select the combination of numbers so that the parts arranged accordingly will form a meaningful sentence. आता या ठिकाणी आपल्याला हे जे आपल्याला 7 पार्ट दिलेले आहेत हे एकत्र करून एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं होतं. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. यानुसार तुम्ही अरेंजमेंट केलीत तर एक योग्य असं उत्तर किंवा एक सेंटेन्स तयार होणार आहे. पुढील प्रश्न, State what part of speech is the underlined word. She likes the same color as I do. इथे as ला अंडरलाइन केलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. रिलेटिव्ह प्रोनाउन. पुढील प्रश्न, What does the underlined modal auxiliary express? If it should rain, they will not come. इथे should ला अंडरलाइन केलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, Which of the following pair is not correctly matched as one word substitution? या ठिकाणी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन चुकीचं असणारा शब्द ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बाकी तीनही योग्य उत्तर आहेत. पुढील प्रश्न, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत. यातील योग्य सेंटेन्स ओळखायचं होतं. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. The population of London is greater than that of any city in India. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. हे दोन्ही ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला समजतंय की ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. पुढे चूज द ऑड मॅन आउट. या ठिकाणी योग्य उत्तर आहे इनिंग्स. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन हे चुकीचं आहे किंवा या तीनही पेक्षा तो वेगळा आहे. पुढील प्रश्न, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम. Monica's habit of picking holes in every relationship is very irksome. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. फाइंडिंग फॉल्ट. पिकिंग होल याचा अर्थ आहे फाइंडिंग फॉल्ट. पुढील प्रश्न, द स्पेशालिस्ट हु केअर अँड ट्रीट्स फिट इज. म्हणजे पायांची काळजी घेणार याच्यापैकी कोण आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज रेटोरिकल क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3.
Isn't it a shame to torture the weak? पुढील प्रश्न. Choose the correct simple sentence for the given sentence. He finished his exercise and put away his books. यातील आपल्याला सिंपल सेंटेन्स ओळखायचा आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. Having finished his exercise, he put away his books. पुढे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. यावर अनुसरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. हा पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. बघा. According to the passage, traveling leads to. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. पुढील प्रश्न. When we meet other people while we travel, we learn to differentiate between. ऑप्शन आहे फ्रेंड्स अँड फूड्स. आपण योग्य उत्तर पाहूया. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आपण वेळेनुसार फक्त प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. तुम्हाला जर काही एक्सप्लेन करणं आवश्यक किंवा गरजेचं वाटत असेल तर मला नक्की कळवा. पुढील प्रश्न. द रायटर टर्म्स जस्टिस, लव, honor and courtesy as delicate goods because they are. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. इम्पॉर्टंट. पुढील प्रश्न. ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू. ऑप्शन बघून घ्या. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यू. शेवटचा प्रश्न. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स इन. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका देखील पूर्णतः पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची एक जुनी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.